नमस्कार, ईटीव्ही भारतमध्ये आपलं स्वागत। आपण पाहत आहात न्यूज टाइम। प्रचार तोफा थंडावल्या। पुणे, शिरूर, मावळसह राज्यातील 11 मतदारसंघात सोमवारी होणार मतदान। निवडणूक यंत्रणा झाली सज्ज। बीड लोकसभेच्या मतदान प्रक्रियेची तयारी पूर्ण। 2355 मतदान केंद्रावर कर्मचारी झाले रवाना। मतदान केंद्रावर राहणार सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर। शिर्डी लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज। मतदारांनी लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन मतदान करावं, निवडणूक अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांचं आवाहन। ही मुलाखत म्हणजे काळूबाळूंचा तमाशाच। उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर चंद्रशेखर बावनकुळेंची टीका। 12 वर्षीय मुलीचा गर्भपात करण्याची परवानगी द्या, आईची उच्च न्यायालयात याचिका। गर्भाला 24 आठवडे पूर्ण झाल्यानं न्यायालयाने मागवला डॉक्टरांचा अहवाल। उद्धव ठाकरे यांना 1999 पासूनच मुख्यमंत्री होण्याची स्वप्ने पडत होती। देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंबाबत मोठा गौप्यस्फोट। नातवाला वाचवताना आजोबांचाही बुडून मृत्यू। सातारा जिल्ह्यातील नायगावात घडली घटना। उशीने तोंड दाबून पत्नीचा केला खून, नंतर स्वतः गळफास घेऊन संपवलं जीवन। कौटुंबिक वादातून घडली घटना। मोफत शिक्षण, शेतकऱ्यांना हमीभाव, सैन्याला विशेष अधिकार। अरविंद केजरीवालांनी जाहीर केल्या 10 गॅरंटी। भाजपासह पंतप्रधान मोदींवर केला हल्लाबोल। जितेंद्र कुमार आणि नीना गुप्ता स्टारर पंचायत 3चा ट्रेलर 17 मेला होणार रिलीज, तर 28 मेला होणार वेब सिरीज प्रदर्शित। या बातम्यांसह इथेच थांबूया। अधिक माहितीसाठी लॉग इन करा etvbharat.com।